कथेमध्ये आतापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 38. माहेर या शब्दात किती म्हणून प्रेम होतं. दगडा मातीचं ते घर, अंगण, योगितासोबत मागच्या अंगणात उभं राहून केलेल्या गप्पा, दिप्यासोबत केलेला अभ्यास, वाण्याच्या दुकानांची ती गल्ली, बुधवारचा बाजार, नळाला पाणी नाही आलं तर महादेवाच्या मंदिरातल्या विहिरीवरून पाणी आणताना जमिनीवर हंड्यातलं पाणी पडल्यावर येणारा तो शेणामातीचा सुगंध, पाराच्या मारुतीच्या मंदिरात पहाटे पहाटे सुरू असलेलं भजन, पक्ष्यांचा तो किलबिलाट, संध्याकाळी हळूच ऐकू येणारा मंदिरातला तो घंटानाद. माहेर या शब्दात किती म्हणून सुख एकवटलेलं होतं. नैनाच्या मनात माहेरची ओढ डोकावू लागली होती. नैनाच्या मनाचा झोका कधी माहेरात तर कधी सासरी हिंदोळत होता. माहेरी जायच्या ओढीनं नैना पटकन तयार झाली. श्यामरावांनी एक कार भाड्यानं बोलवून घेतली होती. श्यामभाऊ येते रे, ताराबाई म्हणाल्या. हवं तर सोबत जा आणि परत ये. राहिली असतीस अजून 2-4 दिवस तर बरं वाटलं असतं. श्यामराव ताराबाईंना म्हणाले. तुझा मान ठेवून आले ना? लग्न झालं, आता राहायचा आग्रह करू नकोस, ताराबाई म्हणाल्या. लीलाबाईंचा श्यामरावांचा निरोप घेऊन ताराबाई ही प्रणित आणि नैनासोबत निघाल्या. आता जाताना तारावंश सोबत आहेत, पण येताना त्या तिकडंच थांबतील. म्हणजे येताना हे दोघंच असतील. म्हणायला ड्रायव्हर सोबत असेल. अन समजा प्रणितनं हिला परतच नाही आणलं तर? आधीच मी जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलंय. नको बाबा, हा धोका पत्करणं नकोच, लीलाबाई स्वतःशीच म्हणाल्या. ममू, तूही जा सोबत यांच्या. प्रणित, नैना, ताराबाई निघणार तोच लीलाबाई ममताला म्हणाल्या. मी नाही ग आई, कालची लग्नाची किती दगदग झालीये. ममतानं नकार घंटा वाजवली. अगं, मीनूला म्हटलं असतं मी, पण तिच्या पोराला ताप भरलाय आणि येताना गाडीत हे तिघेच असतील. 3 लोकांनी सोबत जाऊ नये म्हणतात, म्हणून तू जा, लीलाबाई म्हणाल्या. अगं, पण किती थकलीये मी, ममता म्हणाली. दगडधोंडे उचलायला नाही जायचं आहे, गाडीतच जायचं आहे आणि परत यायचं आहे. चुपचाप जा म्हटलं ना, लीलाबाई म्हणाल्या. ममता आढेवेढे घेत लग्नाला तयार झाली. प्रणित समोरच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला बसला आणि ममता, ताराबाई आणि नैना
तिघी मागच्या सीटवर बसल्या. गाडीत कुणीच कुणासोबत बोलत नव्हतं. नैना बाहेर रस्त्याकडं बघत होती. मोठमोठ्या इमारती, मोठाले रस्ते, रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, सगळं काही ती कुतूहलानं बघत होती. तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदाच तिच्या गावाच्या बाहेर पडली होती. रात्री येताना तिला नागपूर काही दिसलंच नव्हतं. आज मात्र ती सगळं डोळ्यात साठवत होती. सोबतच तिला घरी जायची ओढ लागली होती. 2 तासांचा प्रवास करून कारनं गावाच्या वेशीत प्रवेश केला. आपल्या गावाची वेस, वेशीवरची ती कमान, त्यात उभ्या केलेल्या वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या, दूरवर दिसणारं महादेवाचं मंदिर, त्या मंदिराजवळची विहीर, विहिरीकाठचं ते पिंपळाचं झाड, त्या झाडाच्या पानांची सळसळ, गावातली दुकानं, रस्त्यावरून घाईघाईनं जाणारे गावकरी, सगळं सोडून अजून मोजून 24 तासही व्हायचे होते. पण सगळं खूप वर्षांनी बघतोय असं का वाटतंय? सुमन मावशी, गायत्री वहिनी असतील ना घरी? की गेल्या असतील परत? नैना मनाशीच बोलत होती. तिच्या मामाच्या घराजवळ कार थांबली. ड्रायव्हरनं हॉर्न दिला तसा दिप्या पळतच बाहेर आला. योगिताही बाहेरच्या दारात येऊन उभी राहिली. दोघींची नजरानजर झाली. दोघींना नजरेनंच एकमेकींची गळाभेट घेतली. आई बाबा, तायडी आली. दिप्या दारातूनच ओरडला. धावतच जाऊन नैनाच्या गळ्यात पडला. संगीता मामी भाकर तुकडा घेऊन आल्या. त्यांनी नैना आणि प्रणितवरून भाकर तुकडा ओवाळला. मामा दारातच उभे होते. नैनाला बघून डोळ्यात आलेलं पाणी लपवायचा व्यर्थ प्रयत्न करत होते. नैना त्यांना जाऊन बिलगली. मामांनी मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. या जावाई, ताराताई, ममताताई. मामांनी सगळ्यांना अदबीनं आत बोलावलं. सुमनबाई, गायत्री घरात दिसले नाहीत, त्यावरून ते परत गेले असतील याचा कयास नैनानं बांधला. मामा, सुमन मावशी आणि गायत्री वहिनी दिसत नाहीयेत. तरी तिनं मामाला विचारलंच. विजूला सुट्ट्या नव्हत्या आणि अनायसे त्यांची गाडी आलेलीच होती, तर त्या कालच तू निघाल्यावर लगेच निघाल्या. मामा म्हणाले. मावशी, थांबायचं असतं ना. आता परत आपली भेट कधी होईल काय माहिती. नैना मनातच पुटपुटली. मामीनं आधीच स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. दिप्यानं शेजारच्या घरात फ्रीजमध्ये ठेवलेलं कोल्ड्रिंक आणून दिलं. थोड्या वेळानं सगळे फ्रेश झाले आणि जेवायला बसले. आज
कधी नाही ते मामी नयनाला वाढत होत्या आणि नयना जेवण करत होती. नयनाला घरी परत येण्याचा एवढा आनंद झाला होता की त्या आनंदापुढं तिला जेवणही धकत नव्हतं. ताटात वाढलेलं तिनं कसंबसं संपवलं. हात धुवून सगळेजण उठले. नयना मात्र परत परत सगळं घर डोळ्यात साठवून घेत होती. मी काय म्हणते प्रणित, 1-2 तास नयनाला राहू दे इथं. आपण आमच्या घरी जाऊ. मग नागपूरला निघताना नयनाला सोबत घेऊन जा. तेवढीच तिला माहेरी मोकळीक मिळेल. ताराबाई प्रणितला म्हणाल्या. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, प्रणित खांदे उडवत म्हणाला. नयनाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटली. सोपान भाऊ, थोड्या वेळानं प्रणित येईल नयनाला घ्यायला. तोपर्यंत पोटभर बोलून घ्या लेकीसोबत. ताराबाई सोपान मामाला म्हणाल्या. ताराबाई, ममता आणि प्रणित ताराबाईंच्या घरी निघून गेले. नेहमीप्रमाणे नयना स्वयंपाकघराकडे वळली. कालपर्यंत घरातले सगळे कामं करणाऱ्या तिला आज स्वयंपाकघरात काहीच सुचत नव्हतं. जणू एका रात्रीत तिच्यासाठी सगळं अनोळखी झालं होतं. राहू दे ग बाई, 2 तासांच्या माहेरपणासाठी आलीस. नंतर करेल मी माझं, संगीता मामी तिला म्हणाल्या. नयनाला आश्चर्य वाटलं. मामांनी नयनाला आवाज दिला तशी ती बाहेर आली. नयना, सगळं व्यवस्थित आहे ना? घरदार वगैरे, घरातली माणसं? मामानं नयनाला विचारलं. नयनानं होकारार्थी मान डोलवली. तसं एका रात्रीत काय कळणार म्हणा, मामा तिला म्हणाले. अहो, आता लेकीसोबत नुसतं बोलतच बसणार का? दुकानातून तिच्या आवडीचे कंदी पेढे घेऊन या. शिदोरीत द्यायलाही कामी येतील, मामी मामाला म्हणाल्या. दीप्याला पाठव ना, मामा म्हणाले. तो गेलाय कुठेतरी बाहेर, म्हणून तुम्हाला सांगते ना, मामी म्हणाल्या. मामानं लगेच अंगणातली सायकल काढली आणि मामीनं आपला मोर्चा नयनाकडं वळवला. काय म्हणतील आता मामी नयनाला, पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.